श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 28. जीवन जगत असताना संसारिक सुखासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्नशील असतो, परंतु मनुष्यजन्म आपल्याला प्राप्त झाला आहे याचं जर सार्थक करायचं असेल तर आपल्याला ईश्वर भक्ती करावी लागेल, ज्याचे अनेक मार्ग आहेत. जसं जप, तप, नामस्मरण. सोबत आपलं कर्म चांगलं ठेवायचं, कर्तव्यनिष्ठ आपण असावं. अधिक मासासारखी पर्वणी, ज्यामध्ये तर जास्तीत जास्त आपण ईश्वर भक्तीमध्ये रममाण व्हावं, ज्यामुळं आपलं जीवन सुखमय होईल, ऐश्वर्य संपन्न होईल. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणासमुद्रा कृपामूर्ती, निवारी अधोगती पै माझी. मी तव अनाथ दिन, प्रार्थितो करुणावचन. दयाळुवा कृपाघन, रक्षावे कृपेने दासाते. मल महात्म्य अति पावन, ऐकोतो श्रोते भाविकजन. लक्ष्मी नारायण संवादपूर्ण, परिसा सज्जन आदरे. लक्ष्मी वदे हो जनार्दना, भक्त प्रतिपाळ अगहरणा. परिसा माझी विज्ञापना, हे नारायणा करुणा सिंधो. तरी स्त्रियांनी काय करावे, कवन व्रत आचरावे. केबी मोक्षाते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही. स्त्री देहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगळतापूर्ण. हरेल कैसे ते कृपा करुण, वदावे जाण स्वामिया. माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारलं, स्त्रियांनी अधिक मासामध्ये काय करावं, कोणते व्रत आचरण करावे जेणेकरून तिला मोक्ष मिळेल. कारण स्त्रीचा देह असा आहे, जर त्यावर कुठला कलंक लागला तर तिचे आईबाप देखील तिला स्वीकारत नाही आणि तिचा पती देखील तिला सांभाळत नाही. भगवान विष्णू मग म्हणाले, सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जान. स्त्रियांते दैवत भ्रतारची पूर्ण, तया वेगळे दैवत आन. केले साधन जन्मवरी, जन्मवर साधन केले. शास्त्र पुराणे दैवत पूजिले, ते तेतुकेही वाया गेले. जे नाचरले पती आज्ञेपै, जे पती वचना ते न मानी. वचनार्थ करी पती लागुनी, अनृत सदा असत्य वचनी. तरी निदानी सुटेना, या व्यतिरिक्त अनंत पापराशी. त्याहो घडती स्त्रियांशी, काही सायासी काही अनयासी. तरी सुटका तियेसी असेना, म्हणून सर्वे सर्वेश्वर. स्त्रियांते दैवत आपुला भ्रतार, हा तव वेदेची केला निर्धार. आन विचार नसेची, पतीची आज्ञा तेची मान्य. तेची दैवत प्रतिव्रते लागून, पती वाचून इतर सर्व क्षीण. नसे कारण अन्य काही. भगवान विष्णू म्हणाले, स्त्रियांनी पती धर्माचं आचरण करावं. तिचा पती हेच तिच्यासाठी दैवत आहे. एखाद्या स्त्रीनं जन्मभर साधना केली, शास्त्र पुराणाचा अभ्यास केला, परंतु तिनं जर पतीच्या आज्ञेचं आचरण केलं नाही, ती जर पतीशी प्रामाणिक नसली, तर तिची भक्ती, तिचा जन्म वाया गेला. अर्थात हे वचन जितकं स्त्रीसाठी लागू आहे तितकंच पतीसाठी देखील लागू आहे. पतीचं देखील कर्तव्य आहे, त्यानं आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावं. पत्नीला कधीच कमी लेखू नये, कारण पत्नी जी असते घरातील कुलस्त्री, ती साक्षात लक्ष्मीचं रूप असते. ज्या घरामध्ये नेहमीच या कुलस्त्रीचा अपमान होतो, तिला कमी लेखलं जातं, त्या घरात माता लक्ष्मी कधीच निवास करत नाही. पतिव्रत धर्माविषयी भगवान विष्णू माता लक्ष्मीला एक कथा सांगू लागले. पूर्वी काश्मीर देशात धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुशीला, जी अत्यंत परम पतिव्रता होती. त्यांना मूलबाळ नव्हतं. दोघांचंही वय 60 वर्ष झालं होतं. धर्मशर्मा ब्राह्मण एकदा तिला म्हणाला, वसंत ऋतू उष्णमास आहे, आपण गंगेमध्ये जाऊन स्नान करावं. ती देखील अवश्य म्हणून त्याच्यासोबत निघाली. पाहुनी गंगोदक निर्मळ, दुजे कोणी नसेची अढळ. जळी रिघून या ते वेळे, स्नान करे तातडी. परिबुद्धी कर्मानुसार, हृदयी उदेला कामविकार. विप्र झाला कामातुर, बोले उत्तर स्त्री येते. म्हणे नग्न जलक्रीडा करावी, रती सुखाते विश्रांती द्यावी. ऐसे वाटे माझ्या जीवी, तरी आचरावी क्रिया हे. तव एरी वदतसे उत्तरा, म्हणे हे केऊ ते उदले अंतरा. माध्यान्न पातला भास्करा,
वरी गंगा तीर हे पवित्र, त्याही वय नसे आपुले, हे तो केवी मनी उद्भवले, मजतो वचन मोडिता नये वहिले, बोल लागेल पतिव्रतेसी, तरी स्वग्रही चला निधी, मग सारावी हे विधी, एरू म्हणे हे तो न घडे कधी, नाही अवघे कामाते, ऐसे तिये वदोन, जलक्रीडा करीती झाली नग्न, द्रवो लागले रेतपूर्ण, हृदयी मदन दुसदुसी, मग सारी ते झाले रती, शांत केले ते वेळी सती, धन्य ते पतिव्रता सती, वचन न मोडी भ्रताराचे, परी चमत्कार झाला अद्भुत, पोटी धरिती झाली गर्भात, नवमास भरताची तयेते, झाली प्रसूत कामिनी, आश्चर्य करीती सकळजन, म्हणती पहा नवल कोण, वृद्धापकाळी पुत्र निधान, देखे कामिनी आदरेसे. उष्ण वसंत ऋतूमध्ये त्यांना गंगेमध्ये स्नान करण्याची इच्छा झाली. स्नान करत असताना ब्राह्मणाच्या मनात काम विकार आला आणि त्यानं आपल्या पत्नीजवळ तशी इच्छा प्रकट केली. पतीने सुरुवातीला नकार दिला. मला दिलेलं वचन तुम्ही मोडत आहात असं ती म्हणाली. पण नंतर पतीची आज्ञा वचन मानून तिने त्याचे मनोरथ पूर्ण केले आणि चमत्कार झाला. वयाच्या 60व्या वर्षी सुशीलाला गर्भधारणा झाली. 9 महिने पूर्ण होताच ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. तिला 2 पुत्र झाले. शारदा आणि शांती असं तिनं नाव ठेवलं. नगरवासियांनी काहींनी कौतुक केलं, काहींना आश्चर्य वाटलं, काहींनी निंदा केली. शांती आणि शारदा ही दोन्ही मुलं मोठे झाल्यानंतर ते देखील गंगेमध्ये गेले आणि नग्न होऊन त्यांनी जलक्रीडा केली. याचं पाप त्यांना भोगावं लागलं. त्यांची काया म्हणजे त्यांचे शरीर तप्त झालं. दोन्ही हे जे ब्राह्मण कुमार आहेत, 24 तास त्यांच्या अंगात ताप असे, त्यांचं शरीर तप्त असे. अंगाची लाही लाही होऊन ते संतप्त होत अनेक उपाय करून पाहिले, मात्र त्या मुलांना गुण तर आलाच नाही, मात्र त्यांचा विकार वाढू लागला. वेदनेनं ते तडफडू लागले. धर्मशर्मा आणि सुशीला दोघेही शोक करू लागले. वृद्धापकाळी मुलाचं वरदान मिळालं, 2 मुलं झाली, मात्र आपल्या डोळ्यांदेखत त्यांना होणाऱ्या या असहाय्य अशा वेदना. हे महादेवा, यापेक्षा आम्हाला मरण दिलं असतं तर ते चांगलं झालं असतं. उत्तम चंदन आणुनी मर्दन करीती पुत्रा लागुनी, परी शीतलता नभेची नयनी, यथाभूत बालकते वार्ता फाकली नगरात, जनसमुदाय निरखुयेत, जे जे उपचार सांगत, ते ते करीती माता पिता, परी काही केल्या नभे बरे, अधिकची चरपडती कुमारे, वृत्तांत कथा नृपवरे, तोही येत धावुनिया, नृपधार्मिक पाही, देखून आश्चर्य करीती हृदयी, म्हणे माझी या राष्ट्री ऐसा नाही, धन्वंतरी आगळा, मग राये शोध केला बहुत, कोणी धन्वंतरी न मिळे तेथ, नाही पंचाक्षरी महद, उपाव न चालत कवणाचा. धर्मशर्माच्या मुलांची ही वार्ता संपूर्ण नगरात पसरली आणि मग राजापर्यंत देखील ही बातमी पसरली. राजा धार्मिक होता. त्यानं कोणी धन्वंतरी वैद्य मिळतो का यासाठी शोध सुरू केला, मात्र त्यालाही कोणी धन्वंतरी मिळाला नाही जो धर्मशर्माच्या मुलांचा हा विकार बरा करू शकेल. एकदा गालव मुनी राजाला दिसले. राजानं त्यांचा आदर सत्कार केला, त्यांचं पूजन केलं, आपल्या आसनावरती त्यांना बसवलं. धर्मशर्माच्या मुलांची संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली आणि यावर आपण काहीतरी उपाय सांगावा अशी विनंती केली. असेल कोणी पतिव्रता, तिच्याही हस्ते उदक सिंचिता, तरी या ज्वराते होय शांतता, सौख्य वार्ता बालकाते, ऐसे ऐकता नि उत्तरा, राये नगरी पिटिला डांगोरा, जी असेल पतिव्रता सुंदरा, या त्वरा या ठाई, नगरी प्रगट झाली मात, परी कोणी न बोले पतिव्रता सत्य, राजभार्ये सहित ग्रामवासी न येत, किशोर उदक स्पर्शावया, तव रूप चाकाटला अंतरी, म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरी, न देखोची माझी या नगरी, केवता पुढारी परिणाम, तरी समग्रांची पापवार्ता, ग्रामवासी राजकांता, आहा हे केवते अनंता, होऊ पाहे घाता बालकासी, आणि सत्वही गेले नगरीचे, हासणे झाले सकळिकांचे, ते तेव लांछन झाले जन्माचे, बोलता वाचे न बोलवे, ऐसी चिंता करिता नृपनाथ, तव आश्चर्य वर्तले अद्भुत, एक निषादी त्या समयात, आली तेथे अवचिता, जातीची ती भिल्लिनी,
मस्तकी काष्टभारा घेऊनी, जात असे आपुले मार्गानी, तव देखिले नयनी अपूर्व, ग्रामवासी जनांचा मेळा, अवलोकितसे अबला, मग मस्तकीचा भारा आपटिला, आली तेथे जनसमुदाव, वार्ता ऐकता कर्णोकर्णी, जे पतिव्रते माझी शिरोमणी, असलिया भेटावे नृपा लागोनी, जीव वावया ही बालका, ऐकत ऐसी या वचनाते, एरी पतिव्रता धर्माते, ते ठाऊके नसेची तिये ते, कैसा आचार तोही न कळे, परी तियेच नेम असे एक, पतिवचनी नसे वंचक, सदा सर्व काळ देख, पती अवज्ञानसेची, स्वप्नी नेने परदाराते, भाषणे करू शके कवणाते, ऐसे असताती तेथे, राजा जवळिके पातली, म्हणे कवन संकट तुम्हा, ते निवेदी नृपसत्तमा, राये निवेदले सर्वही कर्मा, तव बोले भामा निषदाची, म्हणे उदक आण लवलाही, मी तव पतिव्रता धर्म नेणे काही, परी करता सर्व शेषशायी, पाहे नवाई नृपवरा. गालो मुनींनी राजाला एक उपाय सांगितला. तुझ्या नगरीमध्ये जी कोणी पतिव्रता स्त्री असेल, तिच्या हातात उदक द्यायचं आणि ते उदक या बालकांवरती शिंपडायचं, म्हणजे त्यांचा ज्वर शांत होईल. राजाला आनंद झाला. त्यानं आपल्या गावात दवंडी दिली. जी कोणी पतिव्रता स्त्री असेल त्यानं दरबारात यावं. खूप वाट बघितल्यानंतर एकही स्त्री त्या ठिकाणी आली नाही. राणी देखील त्या ठिकाणी आली नाही. संपूर्ण नगरीमध्ये मग एकच चर्चा झाली की या गावात कोणी पतिव्रता आहे की नाही. राजाला मग आपल्या नगरीची लाज वाटू लागली. आपल्या नगरीचं आणि स्वतःचं देखील हसू झालं असं त्याला वाटलं. त्यावेळी एक भिल्लीने त्या ठिकाणी आली. तिच्या डोक्यावरती गवताचा भारा होता. जी कोणी पतिव्रता नारी असेल तिने राजाला येऊन भेटावं असं तिनं ऐकलं आणि ती राजाजवळ आली. राजाला म्हणाली, असं कोणतं संकट आलं आहे, आपण मला ते सांगावं. गवताचा भारा तिनं खाली ठेवून दिला. मी किती पतिव्रता आहे किंवा नाही हे भगवान विष्णूंना माहिती आहे असं ती म्हणाली. पतिव्रता धर्म काय असतो या बिल्लीनेला माहिती नव्हतं. ती अशिक्षित होती. मात्र तिनं कधीही पतीची अवज्ञा केली नाही. कुठल्याही परपुरुषाशी चुकून देखील तिने कधी संवाद केला नाही. असे म्हणून तिनं हातावरती पाणी घेतलं आणि त्या बालकांवर शिंपडलं. काय चमत्कार झाला. त्या बाळांचा ज्वर शांत होऊन दोन्ही बाळे उठून बसली. त्यांनी भिल्लिनीचे पाय धरले. राजाला अतिशय आनंद झाला. त्यानं भिल्लिनीला वस्त्र अलंकार दिले. तिला एक गाव भेट दिलं. तिचा गौरव केला. सर्व नगरवासी भिल्लिनीचा जय जयकार करू लागले. तव चमत्कार झाला अद्भुत, तात्काळ ताप झाला शांत, बाळ खडबडून उठत, चरणवंदित निषादीचे, ऐसा चमत्कार पाहून जय जयकार करीती सर्वजण. मग राये वस्त्रालंकारे करुण, निषादीला लागून गौरविले. वरी एक ग्राम तत्वता, देता झाला नृपनाथा, ऐसी निषादी पतिव्रता, देखून समस्ता आश्चर्ये. ऐसे पतिव्रतेचे कथन, लक्ष्मी ते वदे नारायण, तेची तुम्हा कथिले संपूर्ण. आचरा सर्वज्ञ सर्वते, म्हणून सर्व धर्मा माझी धर्म. स्त्रिये ते भ्रतार सेवेचा नेम, तयाच्या वचनी प्रेम, धरुणी वर्ते सर्वदा. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला पतिव्रता धर्माविषयीची ही कथा सांगितली. आणि कुठल्याही स्त्रीसाठी सर्वात श्रेष्ठ धर्म जर कुठला असेल तर तो आपल्या पतीच्या सेवेचा धर्म. पतिव्रता आचरण म्हणजेच पतीची अवज्ञा न करणे, त्याच्या इच्छेत इच्छा मिळवून राहणे. मग ती येते करणे न लगे आन, काही एक जपतप साधन. आपुला व्रतार तोची नारायण, पावे मोक्ष सदन ते पै. स्वस्ती श्री मल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणींचे संमत. मनोहर सुत विरचित. 28 तमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.